खिचडी म्हणजे बोरिंग जेवण असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी आज बनवणार आहे अशी मसालेदार आणि एकदम कम्फर्ट स्टाईल खिचडी, जी एकदा जर तुम्ही खाल्ली तर तुम्ही कधी साधी खिचडी बनवणारच नाही। आणि हो, शेवटी मी एक छोटासा सिक्रेट इंग्रेडियंट्स पण सांगणार आहे, त्यामुळे टेस्ट दुप्पट होते। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कुक विथ अश्विनी कोळीमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट, मसालेदार आणि क्रीमी अशी खिचडी, जी बनवायला खूप सोपी आणि खायला तर अजूनच भारी लागते। जर तुम्हाला रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल किंवा पटकन काहीतरी टेस्टी बनवायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात आधी तर मी टोमॅटो, कांदे, मिरची आणि लसूण सगळं स्वच्छ धुवून मस्त असं चिरून घेतले होते आणि लसूण पण मस्त असं निवडून घेतले होते। पण आमचा अंश काय अधूनमधून यायचं किंवा व्हिडिओमध्ये बोलायचं काय सोडत नाही, तो मध्ये मध्येच काहीतरी गप्पा वगैरे माझ्याकडे करत असतो। आमच्याकडे खूप जास्त गरमी होत आहे, त्यामुळं त्याने टी शर्ट वगैरे काही घातलेलं नाही, म्हणून तुम्ही थोडं इग्नोर करा बरं का। तर चला मग मस्त मिरची वगैरे असं कट करून झालेला आहे। आता आपण बटाटा पण शिलून घेऊया। मी मस्त बटाटा शिलायचं शोधत होते, पण मला बटाटा शिलायचं काय भेटतच नव्हतं। फायनली मला बटाटा शिलायचं भेटलं। तुमच्याकडे पण खिचडीमध्ये बटाटे वगैरे टाकतात का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण ही खिचडी आमच्या खानदेशामध्ये याच पद्धतीने बनवली जाते। म्हणून मी जशी आमच्या खानदेशामध्ये खिचडी बनवली जाते त्या पद्धतीने मी तुम्हाला खिचडी आज बनवायचं दाखवणार आहोत। चला तर मग सगळ्या वस्तू मी कट करून झालेल्या आहेत। आता आपण दुसरी कृती करून घेऊया। कुकर मस्त मी आता गॅसवर ठेवणार आहे। कुकर आता आपला तापलेला आहे। त्याच्यामध्ये आपण थोडे जो लसण होते ते लसण मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले होते। आणि हो मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये जो साऊंड येतोय कुत्र्यांचा त्याला थोडं इग्नोर करा, कारण इथं खूप जास्त कुत्रे आहेत आणि तेव्हा मी एडिटिंग वगैरे करायच्या घेते किंवा व्हॉइस ओव्हरिंग करायचा विचार करते, तेव्हाच कुत्रे जास्त भुंकत असतात। काय माहिती त्यांना काय प्रॉब्लेम होत असेल। कुत्रे खूप जास्त भुंकत होते, त्या गोष्टींना मी थोडं इग्नोर केलं आणि आपल्या रेसिपीला पुढं सुरुवात केली। आता मी जे लसूण वगैरे ठेचून घेतले होते ते लसूण मी तेलामध्ये टाकले आणि थोडे मी शेंगदाण्यांचा वापर करते। तुमच्याकडे पण शेंगदाणे टाकत असतील ना, हे मला कमेंटमध्ये खरंच कळवा। तुमच्याकडे खिचडी कशी बनवता हेही मला तुम्ही सांगा। आता मस्त शेंगदाणे वगैरे टाकून आपले झालेले आहेत। आता उलटण्याने आपण याला परतून घेऊया। बघू शकता शेंगदाणे आणि लसूण मस्त असं लालसर झाले। त्याच्यामध्ये थोडी जिरेची फोडणी घालूया। जिरे आणि मोहरी मी एकाच सोबत टाकते। बघा मस्त जिरे आणि मोहरी मस्त अशी तडतडल्यानंतर आपण जो कढीपत्ता धुवून घेतलेला होता तो कढीपत्ता पण आपण याच्यामध्ये टाकून मस्त असं परतून घेणार आहोत। आणि थोडा कांदा पण आता मस्त असा परतून घेऊया। कांदा आणि कढीपत्ता मी सोबतच टाकला आहे। बघू शकता मला आधी कांदे टाकायचे होते, पण जो शेंगदाणा असतो ना, शेंगदाणा टाकल्यानंतर मस्त खिचडीला असा खरपूस असा सुवास येतो आणि शेंगदाणे पण खाताना मस्त असं दाताखाली अशी खरपूस असे लागतात, म्हणून मी शेंगदाणे आधी टाकले आणि त्याच्यानंतर थोडे कढीपत्ता वगैरे सगळं परतल्यानंतर मग कांद्यांचा मी वापर केला। कांदे पण मस्त असे परतून झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण हिरवी मिरचीचा वापर केला आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। आम्ही थोडं स्पायसी खातो म्हणून थोडी जास्त हिरव्या मिरचीचा वापर केला आहे। मस्त ते पण परतून झालं आणि परतल्यानंतर टोमॅटो आणि बटाटे हे आपण आता परतून घेणार आहोत। पण आमच्या अंशची मध्ये लुडबुड चालू होती, त्याला टोमॅटो खायचे होते आणि माझ्याकडनं टोमॅटो काही शिल्लक ठेवले गेले नव्हते, म्हणून मी फोडणीतलेच टोमॅटो त्याला साईडला काढून दिले। बघू शकता मस्त आता आपण हे सगळं सारण जे आहे ते परतून घेऊया। जे माझे खानदेशाचे जे प्रेक्षक आहेत, म्हणजे जे ऑडियन्स आहे, त्यांना माहितीच असणार की आपल्या खानदेशामध्ये खिचडी या पद्धतीने बनवली जाते। पण काही लोक म्हणजे खानदेशाचे बाहेरचे आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्येच आहेत, जे थोडे वेगवेगळ्या साईटमधनं माझे व्हिडिओ बघतात, त्यांना कदाचित माहिती नसणार की आमच्या खानदेशामध्ये या पद्धतीने खिचडी बनवली जाते। आज मी दुपारच्या जेवणमध्ये ही खिचडी बनवते, कारण आज खूप काहीतरी गोष्टी आम्हाला करायच्या होत्या, बाहेर पण थोडं जायचं होतं, म्हणून थोडा उशीर झाला, म्हणून ही खिचडीचा बेत मी ठरवला। आता टोमॅटो वगैरे सगळं मस्त असं परतून झालेलं आहे। त्याच्यामध्ये थोडा घरगुती मसाला आपण टाकूया।
मसाले वगैरे टाकून झालेले आहेत. आता आपण मस्त हळद वगैरे पण टाकून घेऊया आणि हे सगळं जे मसाले वगैरे जे सगळं काहीतरी आहे ते आता आपण परतून घेऊया. आता सध्या आम्ही खानदेशाहून थोडं बाहेर राहतो, म्हणून आम्हाला चुलीवरची खिचडीची खूप जास्त आठवण येत होती. म्हणून दुपारच्याच बेदमध्ये आम्ही ही खिचडीचा बेत ठरवला. बघू शकता सगळं मस्त असं परतून झालेले आहेत. आता जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे त्या पद्धतीने आता आपण पाणी टाकून घेणार आहोत. मला तर ही खिचडी थोडी ओलसरच चांगली वाटते, म्हणून मी थोडं जास्तचे पाणी टाकते. जर तुम्हाला कमी जास्त पाणी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता मस्त अशी आपण उकळ काढून घेऊया. खिचडीचे पाणी गरम होत आहे तेवढ्यात आपण आता मस्त अशी कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. आणि कोथिंबीर तुम्ही नंतर पण टाकू शकता, पण नंतर कोथिंबीर टाकल्यामुळं त्याच्यामध्ये जो आपल्याला टेस्ट हवा आहे तो टेस्ट वगैरे काही येत नाही. आणि नवरोबा सांगतो की जी खिचडीमध्ये तू कोथिंबीर टाकते ना ती माझ्या दाताखाली येते आणि दातात कुठंतरी अडकते, म्हणून तू आधीच खिचडीमध्ये ती कोथिंबीर टाकून देत जा. म्हणून मी पहिलेच खिचडीमध्ये कोथिंबीर टाकून दिली आणि टेस्टच्या अकॉर्डिंग मी आता मिठाचा वापर करते. मीठ वगैरे टाकून झालं आहे. आता याला आपण चाळून घेऊया आणि थोड्या टायमासाठी गॅस फुल असा ठेवून देऊया. मस्त याला एक दणकून अशी उकळ यायला पाहिजे. बघू शकता तुम्ही मस्त अशा आपल्या खिचडीच्या जे उकळ आहे ती मस्त आलेली आहे. आता आपण जो तांदूळ होता तो तांदूळ धुवून घेतला. आता मी इथं इंद्रायणी तांदळाचा वापर करते. जर तुम्हाला तुमच्या भागात जो तांदूळ भेटत असेल तो तांदळाचा तुम्ही वापर करू शकता. आणि बरेच लोक म्हणतील की तुमच्या खानदेशामध्ये इंद्रायणी तांदूळ भेटत नाही, तर हो, आमच्या खानदेशामध्ये काही इंद्रायणी तांदूळ वगैरे नसतो, पण आम्ही खानदेशाहून थोडं बाहेरगावी राहतो म्हणून आम्हाला हा तांदूळ इझिली अवेलेबल होऊन जातो. आता बघू शकता मस्त आपण तांदूळ वगैरे टाकून दिलेला आहे. आता याला चाळून घेऊया. खिचडीचे मिश्रण एकजीव करून आता आपण कुकरचे झाकण लावून देऊया. कारण माझी जी कुकरची सिटी आहे ती सिटी जर झाकणला लागलेली राहिली तर झाकण अजिबात लागत नाही, म्हणून मी कुकरची सिटी आधी काढते आणि त्याच्यानंतर ते झाकण वगैरे लावून घेते. आता कुकरच्या सिट्या होत्या तोपर्यंत आपण पापड पण भाजून घेऊया. कारण आमच्या खानदेशामध्ये खिचडीसोबत पापड, लोणचं, तेल हे सगळं हवंच असतं, म्हणून आपण कशाला मागं राहायचं. आपण खानदेशाच्या बाहेर आहोत तरी आपण आपली संस्कृती जी असते ती आपण टाळायला नको, म्हणून आता पापड पण मी भाजून घेते. हा जो पापड मी भाजते हा नाचणीचा पापड आहेत. आमच्या खानदेशामध्ये याला नागलीचा पापड असेही म्हणतात. तर चला मग पापड मस्त भाजून तयार होत आहेत तोपर्यंत आपल्या कुकरच्या पण मस्त सिट्या होऊन रेडी होतात. आणि मी सगळ्यात आधी तुम्हाला म्हटलं होतं ना की एकदम टेस्ट असा दुप्पटीचा होईल, तर हाच तो टेस्ट आहे नागलीचा पापड, ज्याच्याने खिचडीचा टेस्ट एकदम दुप्पटीचा वाढणार आहे. चला तर मग कुकरच्या सिट्ट्या मस्त अशा दणदणीत होत आहेत आणि आपली खिचडी पण मस्त असे 3 सिट्ट्यांमध्ये शिजून झालेली आहे. चला कुकरचे झाकण खोलूया आणि आपली खिचडी कशी बनवून रेडी झालेली हे तुम्हीही बघू शकता तुम्ही मस्त अशी खिचडीला रंग छान आलेला आहे आणि सुवास तर घरामध्ये दरवळतोय. आता चला मग एका ताटामध्ये आपण खिचडी काढून घेऊया. वरून थोडंसं बटर आणि कोथिंबीर टाका. ही खिचडी लोणचं किंवा पापड दह्यासोबत जर खाल्ली ना तर अजूनच भारी लागते. जर तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशी सोपी, चविष्ट आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी कुक विथ अश्विनी कोडीला सपोर्ट करा. पुन्हा भेटू.